सांगली सातारा मतदारसंघावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा दावा, महायुती संघर्षाची चिन्हे। सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा होताच महायुतीतील जागा वाटपाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। या मतदारसंघावर दावा सांगत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाने जोरदार हालचाली सुरू केलेल्या असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच खासदार पार्थ पवार, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करण्यात आलाय। मतदारसंघाच्या जागा वाटपाबाबत अद्याप महायुतीकडून कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नसला तरी राष्ट्रवादीच्या दाव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत। दुसरीकडे या मतदारसंघात भाजपचे मतदार संख्याबळ अधिक असल्याचा दावा भाजपकडून केला जातो आहे। यामुळे महायुतीत ही जागा भाजपलाच मिळावी यासाठी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार लॉबिंग सुरू केलं आहे। मतदारसंख्येच्या आधारावर भाजपने आपली भूमिका ठामपणे मांडण्याची तयारी केली आहे। सांगली साताराच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ही 1 जून आहे। उमेदवारी अर्जाची छाननी 2 जून रोजी होईल। अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 4 जून आहे। मतदान 18 जून रोजी, मतमोजणी 22 जून रोजी। सध्या या मतदारसंघात भाजपकडे 314, राष्ट्रवादी अजित पवार 205, राष्ट्रवादी शरद पवार 119, शिंदेसेना 111, काँग्रेस 73 असे संख्याबळ आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वय राखण्याचे आव्हान असताना सांगली सातारा मतदारसंघामुळे जागा वाटपाचा पेच निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत। अंतिम निर्णय महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून होणार असला तरी उमेदवारीच्या दावेदारीवरून आतापासूनच राजकीय वातावरण तापू लागलेलं आहे। महायुतीतही जागा अखेर कोणाच्या वाट्याला जाते आणि उमेदवारी कोणाला मिळते याकडे स्थानिक राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे।